मला जेवढं माझ्या बुद्धीला जे मिळालं किंवा जे मांडू शकतो ते नक्कीच प्रामाणिकपणे मांडण्याचा माझा प्रयत्न नक्कीच असेल. आषाढी कार्तिकी वारी आपण सर्वजणच करतो. प्रत्येकाच्या दृष्टीनं विठ्ठल वेगळा आहे. संतांनी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं विठ्ठल दाखवण्याचा प्रयत्न केला. काहींनी आपल्या कार्याच्या माध्यमातून, आपल्या कर्माच्या माध्यमातून विठ्ठल दाखवला. काहींसाठी आपलं काम हे विठ्ठल असू शकतं. काहींसाठी आपला प्रामाणिकपणा हा विठ्ठलाचं एक रूप असू शकतं. तर मी हा विषय मांडत असताना पहिल्यांदा वारी, नंतर संतांनी सांगितलेलं विठ्ठलाचं रूप, त्याचं केलेलं वर्णन, आणि त्यानंतर संतांनी सांगितलेला कर्मसिद्धांत, या 3 गोष्टींच्या अनुषंगानं मी बोलू इच्छितो. 7व्या अध्यायामध्ये एक वाक्य आहे की अर्जुना, ज्ञानम सविज्ञानम तेहम प्रवक्ष्यामि, की मी तुला सांगणार आहे, आज ज्ञान देणार आहे, पण ते विज्ञानासहित देणार आहे. ते सांगत असताना त्यांनी ज्ञान आणि विज्ञान याची सुद्धा फोड करून सांगितली. ज्ञान म्हणजे नेमकं काय, तर जे अंतरंगाकडे नेतं ते ज्ञान. आणि मग विज्ञान म्हणजे काय, तर ज्ञानाच्या आधी त्याला एक वि हा उपसर्ग लागला, की जो विरोधी दिशा दाखवतो. म्हणून ज्ञान हे अंतरंगाकडे नेतं, विज्ञान हे बाहेर नेतं. तर मी ज्ञानासहित विज्ञान सांगणार आहे. तर ज्ञान म्हणजे अध्यात्म, जे आत्म्याकडे नेण्याचा प्रयत्न करतं, आणि विज्ञान मग मी सांगणार काय नेमकं, तर ज्ञान सांगणार, पण त्यासोबत बाहेरचं जग सुद्धा तुला सांगणार आहे किंवा दाखवणार आहे. तर ते सांगत असताना म्हणतात की ज्ञान जर आत्म्याकडे नेत असेल, आतमध्ये नेत असेल, अंतरंगाकडे नेत असेल, तर ज्ञानासाठी नेमकं काय लागतं, अध्यात्मासाठी काय लागतं, तर तुमच्याकडे स्वच्छ निर्मळ भाव असणं गरजेचं आहे. तर विज्ञानाला काय लागतं, तर विज्ञानाला तपशील लागतो, त्याला डेटा लागतो, त्याला प्रयोगशाळा लागतात. म्हणून आपण शाळा महाविद्यालयांमध्ये ते प्रात्यक्षिकांसहित विज्ञान दाखवलं जातं, शिकवलं जातं, त्याचे प्रयोग केले जातात. पण अध्यात्माची प्रयोगशाळा कुठंच नाही, किंवा ज्ञानाची प्रयोगशाळा कुठंच नाही. ज्ञानाला जसं विज्ञानाला प्रयोगशाळा लागतात, तपशील लागतो, तसं भगवंतांनी त्या ह्याच्यामध्ये सांगितलं अर्जुनाला की अध्यात्माला तपशील लागत नाही, तप आणि शील लागतं. आणि हे जर असेल किंवा या गोष्टी जर समजल्या, तर नक्कीच तुला बाहेरच्या जगासोबत ज्ञान काय आहे तुला समजायला कठीण जाणार नाही. आणि म्हणूनच याच्यासाठीच वारी करावी असं म्हटलं जातं. वारीत नेमकं काय मिळतं, किंवा वारीवरून आलेल्या एखाद्या व्यक्तीला जर वारकऱ्याला विचारलं तरी काय रे बाबा तू थकलास का, तर तो कदाचित त्याचं उत्तर हेच बहुतांशी असावं की माझं शरीर एक वेळ थकेल, पण माझं मन अजिबात थकणार नाही. कारण ती ऊर्जा घेण्यासाठीच तो तिकडे जातो. आषाढी वारी आणि कार्तिकी वारी या दोन्ही वारींमधलं अंतर जर आपण बघितलं, तर आषाढी वारी याच दिवसांमध्ये येते, कारण आपला देश कोणत्या पर्जन्याच्या आणि एकूण वातावरणाच्या पट्ट्यामध्ये येतो. कारण यावेळेला शेतीची कामं सुरू होतात, आणि आषाढी वारी जेव्हा येते तेव्हा प्राथमिक कामं ही शेतीची झालेली असतात असं आपण बघतो. तर ती कामं करून तो विठ्ठलाला भेटण्यासाठी, त्याला नतमस्तक होण्यासाठी त्याच्याकडे जातो. म्हणून आषाढी वारीला आपण जर मराठी भाषेमध्ये बघितलं तर 2 नावं आहेत, आषाढी आणि कार्तिकी एकादशीला, की तो जातो त्याच्याकडं आणि त्याला झोपवण्यासाठी जातो. म्हणूनच आषाढी वारीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. आषाढी एकादशीला देवाला झोपवण्यासाठी वैष्णव वारकरी हा मेळा तिकडे जातो, आणि त्याला सांगून येतो येताना नमस्कार करून की आता मला तुझ्याकडे लवकर येता येणार नाही, मला शेतीची कामं करायची आहेत, चांगलं पीक त्यातनं मला उगवून आणायचं आहे, आणि सोन्यासारखं पीक त्यातनं उगवून आणतो आणि पुन्हा तुला उठवण्यासाठी येतो. ती कार्तिकी एकादशी म्हणजे देवोत्थान एकादशी, देव उठवायला जाण्याची एकादशी. या वारीमध्ये जात असताना प्रत्येक वैष्णव हेच बघत असतो की मला त्या विठ्ठलाला डोळे भरून मला माझ्या डोळ्यामध्ये त्याला साठवून घ्यायचंय. सकृ देवधर नावाचे लेखक सुद्धा एकदा वारीमध्ये सामील झाले होते, आणि ते चालत होते वारीचा मार्ग, आणि वारीच्या वाटेवर अनेक व्यक्ती आपल्याला वेगवेगळ्या सेवा देताना दिसतात.
तर त्यामध्ये एक तरुण रस्त्याकडेला बसूनच चप्पल लावण्याची सेवा देत होता आणि ते चालत होते. चालत असताना त्या तरुणाचं लक्ष त्यांच्या पायाकडे गेलं आणि तो म्हणाला, माऊली थोडे इकडे येता का म्हटला. तर ते म्हणाले, काय झालं? तर माऊली, तुमच्या पायातली चप्पल तुटली, द्या इकडे, मी लावून देतो म्हटलं. त्यांनी त्याच्याजवळ गेले आणि त्यांना पायातली चप्पल काढून दिली आणि त्यानं ती चप्पल लावायला सुरुवात केली. लावत असताना त्यांनी त्याच्याशी संवाद साधला आणि ते म्हणाले, की काय रे, तुझ्या घरी वारी आहे का? तर हो म्हटला, दरवर्षी वारी. दरवर्षी माझ्या घरातले म्हणजे माझे पूर्वज सुद्धा करायचे, मी सुद्धा दरवर्षी वारी करतो आणि वारीच्या मार्गामध्ये इथे येऊन दरवर्षी मी चप्पल लावण्याची सेवा देतो. अशा चर्चा चालू झाल्या, त्यांचा गप्पा झाल्या आणि तोपर्यंत त्याचं चप्पल लावून झालं. त्यानं त्यांच्या पायापुढे चप्पल ठेवलं आणि ते म्हणाले, की किती झाले पैसे मला सांग. तर तेव्हा तो म्हणाला, माऊली, पैसे तेवढे देऊ नका. ते म्हणाले, असं कसं, तू सेवा दिलीस त्याचा काही ना काहीतरी मोबदला तू घेतला पाहिजेस. नाही माऊली, पैसे तेवढे देऊ नका, पण एक काम कराल का म्हटलं. तर काय करू? तर तुम्ही विठ्ठलाकडे चाललाय, त्याला नमस्कार करणार आहात, तर माझ्यासाठी त्याला एक प्रार्थना कराल का? तर नक्की करतो म्हणली. काय करायची आहे प्रार्थना? एक पुढच्या जन्मी त्याला मला पाय द्यायला सांगा. तो पांगळा होता, पण वारीच्या मार्गामध्ये तिथं बसून तो विठ्ठलाला बघण्याचा सेवेच्या माध्यमातून प्रयत्न करत होता. मला तिथं पोहोचता येत नाही, मला त्याच्यापर्यंत जाता येत नाही, पण जाणाऱ्या व्यक्तींना सेवा देऊन मला तिथपर्यंत पोहोचल्याचं समाधान आहे, असं तो तरुण त्यातनं सांगत होता. वारीतनं नेमकं काय मिळतं? जसं विठ्ठल आहे नाही किंवा आपण त्याला मानतो न मानतो, पण ती एक सकारात्मक ऊर्जा किंवा तो सकारात्मक विचार तो नक्कीच प्रत्येकाच्या दृष्टीनं वेगवेगळा कर्माच्या माध्यमातून नक्कीच असू शकतो. संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सांगितलं, की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा विठ्ठल माझ्यासाठी नेमका काय आहे, तर तो शोधण्यासाठी मला इतरत्र कुठंच जावं लागणार नाही. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. माझ्या साक्षात तो समोर उभा आहे, त्याला इतरत्र शोधण्याची मला गरज पडत नाही. तर याच विठ्ठलासमोर उभारल्यानंतर संत नामदेव महाराजांनी सांगितलं, की नामा म्हणे उपमा काय द्यावी, विठोबाची आलाबला घ्यावी. या विठ्ठलाचं देखणं गोंडस रूप बघितल्यानंतर त्याच्या गोंडस चेहऱ्यावरून, त्याच्या गालावरून मला हात फिरवावेसे वाटतात. हे भक्ताचं आणि संतांचं नातं होतं. म्हणूनच वारीत चालत असताना जाणाऱ्या वैष्णवाला, जाणाऱ्या वारकऱ्याला नेमकं काय मिळतं? तर एका आजोबांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला वारीत चालत असताना, की आजोबा, तुमचं वय किती? तर ते म्हणाले, की आलं 75-80 सरत आलं आमचं. तर म्हटले, वारीला कशासाठी आला? तर नाही, त्याला भेटण्यासाठी. या वयात सुद्धा वारी करावीशी वाटते? नाही, घरात गप्प बसवत नाही म्हटले. आषाढी वारी आली, कार्तिकी वारी आली की घरात बसवत नाही. मग नेमकं वारीत मिळतं काय तुम्हाला? तर ते आजोबा म्हणाले, की वारीत मला काहीच मिळत नाही. मग वारीत काही मिळत नाही तर तुम्ही येता कशाला? तर त्यावेळेला त्यांनी एक वाक्य सांगितलं. ते म्हणाले, वारीत काही मिळत नाही, पण वारीत काही कमी सुद्धा पडत नाही. प्रत्येकाच्या दृष्टीनं वारी काय देते किंवा वारी त्याच्यासाठी किती महत्वाची असते आयुष्यामध्ये, हे प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीनं वेगवेगळं आहे असं मला वाटतं. कारण विठ्ठलाला आळवताना, विठ्ठलाचं रूप सांगत असताना त्याला आपण करकटेवर ठेवून त्याचं रूप आपण बघितलं. तर संत वाङ्मयामध्ये त्यांना कटेवरच हात का ठेवलेत याचे सुद्धा वेगवेगळे चित्रण, वर्णन संतांनी केलेली आहेत. त्याच्यात मला आवडलेलं असं वर्णन, की त्यानं कटेवर हात ठेवलेत याच्याकडे बघत असताना संत तुकाराम महाराज म्हणतात, की विठ्ठलाला आपण वेगवेगळ्या नावांनी संबोधतो. त्याला विठ्ठल म्हणतो, त्याला पांडुरंग म्हणतो, त्याला कानडा म्हणतो, तर त्याला कर्नाटकू सुद्धा आपण म्हणतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, की तो कर नाटकू म्हणजे नाटक करणारा आहे आणि म्हणून कदाचित त्यानं करकटेवर ठेवलेले आहे. तर संत जनाबाई असं म्हणतात, की काही वेळापूर्वीच मी या विठ्ठलासोबत फुगड्या घालत होते, फेर धरून नाचत होते आणि ती फुगडी इतकी रंगली, इतकी रंगली,
की आपलं सोवळं खाली निसटू नये म्हणून त्यानं कदाचित कर कटेवर ठेवलेले आहे. तर त्याच्याही पुढे जाऊन संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की त्यानं कर कटेवर ठेवलेले आहेत. त्याच्या हाताची जर आपण स्थिती बघितली तर 4 बोटं आपल्याकडे आहेत, समाजाकडे आहेत, आणि 1 बोट त्याच्याकडे आहे. कदाचित त्याला यातनं हेच सूचित करावंसं वाटत असेल की जन्मापासून मरेपर्यंतच्या 4ही अवस्थांमध्ये मी तुमच्या सोबत आहे, आणि म्हणून त्यानं त्या पद्धतीनं हात कटेवर ठेवलेले आहेत. प्रत्येक संतांनी या विठ्ठलाचं जे वर्णन केलं त्यातनं आपल्याला एक लक्षात येतं की प्रत्येकासाठी हा विठ्ठल वेगवेगळा आहे. प्रत्येकासाठी विठ्ठल वेगळ्या ठिकाणी दिसतो, वेगळ्या पद्धतीनं त्यांना जाणवतो. संत जनाबाई या पंढरपूरमध्ये सोडलेल्या दासी होत्या आणि संत नामदेवांच्या घरी त्या राहायच्या. तर संत नामदेवांना आपलं ओझं वाटू नये म्हणून त्यांच्या घरी पडेल ते काम त्या करायच्या. अगदी केर काढणं असेल, पाणी भरणं असेल, जात्यावर दळण दळणं असेल, ही सगळी कामं त्या करायच्या. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या मुखामध्ये विठ्ठलाचं अखंडपणे नामस्मरण असायचं. एकदा त्या जात्यावर दळण दळत होत्या आणि त्यांच्या मुखामध्ये विठ्ठलाच्या ओव्या होत्या. दारावरून त्यांच्या काही गावकरी जात होते. गावकऱ्यांनी जनाबाईंचा आवाज ऐकला आणि त्यांनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला आणि जनाबाईंना विचारलं की काय हो जनाबाई, तुम्ही एकट्याच गाताय की तुमच्यासोबत आणखी कोणी गाताय? तर तेव्हा जनाबाई म्हटल्या, नाही, मी एकटीच गाते. गावकरी म्हणाले, तुम्ही एकट्या गाताय ठीक आहे, पण आम्हाला 2 आवाज ऐकायला येत आहेत, असं कसं काय बरं? तर तेव्हा जनाबाई म्हणाल्या की कदाचित माझा विठ्ठल माझ्यासोबत गात असेल म्हणून तुम्हाला 2 आवाज ऐकायला येत असतील. मग ते म्हणाले की इथं आला होता तो, मग आम्हाला कसा बरं दिसत नाही? तेव्हा जनाबाई म्हणतात की हृदयी बंदीखाना केला, त्यात विठ्ठल कोंडीला. त्याला मी कोंडून ठेवलंय, त्याला आतमध्ये बंदिस्त करून ठेवलंय. मग गावकरी म्हणतात की आम्ही सुद्धा विठ्ठलाचा धावा करतो, त्याचं नामस्मरण करतो, आषाढी कार्तिकी करतो, वारी करतो, मग आमच्यासोबत का बरं तो गात नाही? तर तेव्हा जनाबाई म्हणतात की सोहम शब्दे मारा केला, विठ्ठल काकुळतीला आला. त्याला आर्तसाद सुद्धा तितक्याच सुंदर पद्धतीनं घालावी लागेल, तरच तो तुम्हाला दर्शन देईल. म्हणजे विठ्ठलाला सुद्धा काकुळतीला आणण्याची ताकद ही संतांच्या शब्दांमध्ये होती किंवा त्यांच्या कार्यामध्ये होती. आणि म्हणूनच जेव्हा संत लोक कीर्तन करायचे तेव्हा असं सुंदर वाक्य म्हटलंय की त्यांचं हृदय हे गाभारा बनायचं आणि त्यात येऊन साक्षात पांडुरंग नाचायचा. संतांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून विठ्ठलाचं एक उदात्त रूप दाखवण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना मला आणखीन एक संत एकनाथांचा एक उदाहरण सांगावंसं वाटतं की त्यांनाच तो काळ कशा पद्धतीनं दिसला किंवा त्यांनाच इतक्या सुंदर पद्धतीनं विठ्ठलाचं रूप कसं बरं दिसलं. तर संत एकनाथांना एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी संत एकनाथांना 2 प्रश्न विचारले. त्यातला एक पहिला प्रश्न होता तो त्याच्या भविष्याबद्दलचा होता आणि दुसरा प्रश्न होता की संत एकनाथ एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे काय राहू शकतात, असा दुसरा प्रश्न होता. काही दिवसांनी त्या व्यक्तीची संत एकनाथांशी भेट झाली आणि संत एकनाथ म्हणाले की तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आली. तर तो पहिला प्रश्न होता त्याच्या स्वतःच्या भविष्याबद्दलचा. संत एकनाथ म्हणाले की येत्या 9व्या दिवशी तू मरणार आहेस. त्यानं त्या वाक्य ऐकलं आणि त्याला सुचेनासं झालं आणि त्यानं आपल्या घरचा रस्ता धरला आणि जाताना एकच विचार केला की चुकून माकून मी वाचलोच तर संत एकनाथांच्या सारख्या सद्गुरूंच्या कृपेनं वाचेल. आणि असा विचार करतच तो घरी परतला. पहिला दिवस उलटला, दुसरा दिवस उलटला, चौथा उलटला, 6वा उलटला, 8वा दिवस उलटला, 9वा दिवस कसा बसा उलटला आणि 10व्या दिवशी तो पळत पळत संत एकनाथांच्या ठिकाणी गेला आणि त्यांच्या चरणांना त्यानं स्पर्श केला आणि म्हणाला, सद्गुरू तुमच्या कृपेनं वाचलो. संत एकनाथ म्हणाले, आता तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आली. दुसरा प्रश्न होता की संत एकनाथ इतके शांत आणि निर्द्वेषी कसे काय राहू शकतात? संत एकनाथांनी त्याला विचारलं की गेले 9 दिवस कसा वागलास? तर तो म्हणाला, कसलं काय सांगू, शेजारच्याचा जमिनीचा वाद होता माझ्या बरोबरचा, त्याला पाहिजे तो जमिनीचा तुकडा देऊन टाकला. पोराबाळांचे नको नको तेवढे लाड करून टाकले, बायकोशी एक दिवसही भांडलो नाही. संत एकनाथ म्हणाले की संत एकनाथ सुद्धा दर 9व्या दिवशी मरणार आहे या विचारानं वागतो म्हणून तो इतका शांत आणि निर्द्वेषी राहतो.
हा संयम आणि ही विठ्ठलाला वेगळ्या गुणांमधनं बघण्याची जी दृष्टी होती ती संतांकडे होती. आणि म्हणूनच संतांना तो विठ्ठल इतक्या सुंदर पद्धतीनं दिसला. मग आपल्याला वाटतं की संत किंवा महापुरुष असतात, त्यांना ह्या गोष्टी आपापल्या कामातल्या वेगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या पद्धतीनं कशा काय दिसतात. तर असं म्हटलंय की शिवखेरा नावाचे तत्ववेत्ते त्यांनी एक सुंदर वाक्य सांगितले. ते म्हणतात की महापुरुष किंवा संत हे आपल्यापेक्षा वेगळं काही करत नाहीत, तर प्रत्येक गोष्ट ते वेगळेपणानं करतात. आणि म्हणून त्यांना ती गोष्ट त्यातनं मिळणारं समाधान, सुख, आनंद किंवा एक विचार तो वेगळेपणानं त्यांना मिळतो. प्रत्येक संतांच्या बाबतीत आपल्याला हेच दिसून येतं. तो काळ होता की ज्या काळामध्ये जातीपातीचं प्राबल्य मोठ्या प्रमाणावर होतं. संतांनी आपल्या वचनांच्या माध्यमातून, आपल्या कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. भारुडं लिहिली, गवळणी लिहिल्या, अभंग लिहिले. त्यातनं लोकांना त्यांच्या कानपिचक्या पण घेतल्या. जसं संत तुकोबा महाराजांनी सांगितले की 900 कन्यापुत्र होती, मग का करावा लागे पती. आणि त्याच वेळेला संत एकनाथांनी जी भारुडे लिहिली, त्यातनं भारुडांमधून त्यांनी लोकांचं मनोरंजन करत त्यांना समाज प्रबोधनाचं इंजेक्शन देण्याचं काम केलं. संत चोखामेळा महाराज हे संत नामदेव जेव्हा कीर्तन करायचे तेव्हा टाळ वाजवण्याचं काम करायचे, टाळकरी व्हायचे. आणि संत जनाबाई या सूत्रसंचालन करायच्या. आणि मंगळवेढ्याचा तट बांधण्याचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा एक तट बांधून झाला. दुसऱ्या बाजूचा तट बांधण्याचं काम चालू असतानाच एक दुर्दैवी बातमी आली की संत चोखामेळा हा जो तट बांधला होता तो कोसळला आणि त्यामध्ये ते गेले, त्यांनी जीव सोडला. तेव्हा इतकं सुंदर वर्णन केलंय की पांडुरंगानं सांगितलं की नाम्या जा आणि माझ्या चोखोबाच्या अस्थी घेऊन ये. तेव्हा संत नामदेवांनी विचारलं की घेऊन येईन मी, पण त्या चोखोबाच्याच अस्थी हे मी कसं बरं ओळखू. तेव्हा पांडुरंगानं नामदेवांना सांगितलं की नाम्या तू जा आणि ज्या अस्थींमधून माझ्या नावाचा गजर तुला ऐकायला येईल त्या माझ्या चोखोबाच्या अस्थी आहेत हे ओळख. आणि नामदेव महाराज गेले, त्या अस्थी घेऊन आले आणि पांडुरंगाच्या दारातच त्यांनी त्यांची समाधी मांडली. आज अशी वेळ आहे की जो एक काळ होता की महार म्हणून त्यांना हिनवलं जात होतं संत चोखामेळांना आणि त्यांना पांडुरंगाचं दर्शन घेता येत नव्हतं. पण आज ही गोष्ट आहे की आज चोखामेळा महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन घेता येत. हा विठ्ठलाचा न्याय होता असं आपल्याला संतांच्या एकूणच चरित्रामध्ये बघायला मिळतं. संतांनी एवढी भरभरून भक्ती केली विठ्ठलाची आणि म्हणजे संतांनी इतकी सुंदर भक्ती केली तर भगवंतानं सुद्धा संतांचं दास्यत्व पत्करलं. म्हणूनच आपण म्हणतो की हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. संत नामदेवांनी विठ्ठलाने एकदा आपल्या भक्तांची यादी करण्याचं ठरवलं. एक सुंदर वर्णन केलेलं एक उदाहरण आहे, सांगावंसं वाटतं की भक्तांची यादी करायचं विठ्ठलाने ठरवलं. पहिली यादी जाहीर झाली आणि त्या यादीमध्ये कुठंच संत ज्ञानेश्वर नव्हते, संत तुकोबा महाराज नव्हते, संत नामदेव नव्हते. नामदेवरायांनी विचारलं की काय विठ्ठला पहिली यादी जाहीर केली, आमची नावं कुठंच नाहीत, असं कसं काय. तर तेव्हा विठ्ठल म्हणला की धीर जरा, दुसरी यादी लागणार आहे. दुसरी यादी लागली, त्यामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरांचं नाव कुठं नाही, तुकाराम महाराजांचं नाव नाही, नामदेव महाराजांचं नाव नाही. नामदेवरायांनी पुन्हा विचारलं काय विठ्ठला पहिली यादी आमची नावं नाहीत, दुसरी यादी लागली त्यात सुद्धा आमची नावं नाहीत, असं कसं काय बरं. तर तेव्हा विठ्ठल म्हणाले की तिसरी यादी लागणार आहे, धीर धरा. आणि तिसरी यादी लागली. पहिलंच नाव संत ज्ञानेश्वर माऊली, दुसरं नाव संत तुकोबा महाराज, तिसरं नाव संत नामदेव आणि सगळी संत मांदियाळी त्यामध्ये आली. पुन्हा संत नामदेवरायांनी विचारलं की काय विठ्ठला पहिली यादी आमची नावं नाहीत, दुसरी यादी आमची नावं नाहीत, तिसऱ्या यादीमध्ये मात्र आमची नावं लागलीत, असं कसं काय बरं. तर तेव्हा विठ्ठलानं नामदेवरायांना उत्तर दिलं की नामदेवराया त्याचा असं आहे, पहिली यादी त्यांची होती जे माझी भक्ती करतात, पहिली यादी त्यांची होती जे माझी भक्ती करतात, दुसरी यादी त्यांची होती जे माझ्यावर प्रेम करतात, पण तिसरी यादी त्यांची होते मी ज्यांची भक्ती करतो. म्हणजे संतांनीच एवढी भक्ती केली की त्या भक्तीच्या अधीन राहून विठ्ठलानं सुद्धा त्यांचं दास्यत्व पत्करलं आणि त्यांची सेवा केली.
संत तुकाराम महाराजांचे वडील जे होते बोल्होबा आणि कनकाई माऊली त्यांची आई, यांनी हे सुद्धा विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते आणि दरवर्षी वारी करायचे. कारण या सगळ्या संतांच्या सगळ्या चरित्रामध्ये वाङ्मयामध्ये एक आपल्याला दिसतं की नाचू विठ्ठलाचे रंगे आपण जो विषय ठेवलाय की या ना त्या कारणाने या ना त्या रूपातून ते विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक कायम व्हायचे. तर बोल्लोबा आणि कनकाई माऊली सुद्धा इतके विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. पण एक गोष्ट होती की बोल्लोबा सलग 11 वर्ष या विठ्ठलाची वारी करायचे. कनकाई माऊली त्यांच्या पाठीमागे लागायच्या की मला सुद्धा विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे, मला सुद्धा पंढरीला न्या. पण त्यांनी कधी नेलं नव्हतं त्यांना. पण 12व्या वर्षी मात्र कनकाई माऊलींनी हट्ट सोडला नाही आणि त्यांना सांगितलं की यावर्षी तुम्ही मला नेलं नाहीत तरी तुमच्या पाठीमागून मी पंढरीला येणारच. आणि शेवटी बोल्लोबांचा नाईलाज झाला, कारण बालहट्ट आणि स्त्री हट्ट टाळता येत नाही आणि म्हणून त्यांनी मान्य केलं, मी तुला घेऊन जाईन पण एका अटीवर म्हटले. तर त्या लगेच आनंदी झाल्या आणि म्हटल्या तुमची कोणतीही अट मान्य करायला आहे पण मला पंढरीला घेऊन चला. तर त्यांनी सांगितलं की अट एकच आहे की तिथं गेल्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठलासमोर उभारल्यानंतर त्याच्याकडे काही म्हणजे काही मागायचं नाही. हे जर तुला मान्य असेल तरच मी तुला घेऊन जाईन. ठीक आहे म्हटल्या. त्या आनंदी झाल्या. काही ना काही करून मला जायला मिळतंय हे महत्वाचं आहे म्हणले. आणि ते दोघेही पंढरपूरला चालायला लागले. पंढरपुरामध्ये पोहोचले आणि त्यावेळी त्या सगळ्या खेळण्या बांगड्यांची दुकानं बघण्यामध्ये कनकाई माऊली पहिल्यांदाच पंढरी बघत होती आणि त्यामध्ये ती इतकी व्यस्त झाली आणि त्या दोघांमध्ये अंतर पडलं. बोल्लोबा पुढे गेले आणि त्यांनी विठ्ठलासमोर हात जोडले आणि पुढे गेल्या गेल्या विठ्ठलाची मान खाली गेली असं वर्णन केलेलं आहे. रुक्मिणी मातेनं विचारलं की काय हो, तुम्ही प्रत्येक भक्त आल्यानंतर तुम्ही ताठ मानेनं उभा असता, त्याला दर्शन देता, त्याला आशीर्वाद देता, आणि बोल्लोबा आल्यानंतर तुमची मान खाली का बरं गेली? तर तेव्हा पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणतो की कसं असतं की जेव्हा आपल्या दारात की त्याचे आपण देणे असतो, तो दारात आल्यानंतर आपण मान खाली घातलेलीच बरी. बोल्लोबांनी आपल्या संपूर्ण हयातीत इतकी विठ्ठलाची भक्ती केली की त्यांनी फक्त डिपॉझिटच करत गेले भक्तीचं. त्यांनी मागणी कधीच केली नाही, विड्रॉल केलं नाही मागणीचं. आणि हे करत असताना त्यांनी दर्शन घेतलं आणि ते पुढच्या दारानं बाहेर पडले. पाठीमागून हळूहळू कनकाई माऊली आली आणि आल्यानंतर तिनं हात जोडले विठ्ठलासमोर आणि पुन्हा आवाज आला, काय पाहिजे ते मागून घे. आता प्रश्न पडला की एका अटीवर इथपर्यंत आलोय की काय म्हणजे काही मागायचं नाही. पण कनकाई माऊली हुशार होती. तिनं विचार केला क्षणभर आणि म्हटली, काय मागायचं नाही या अटीवर मी इथं आले, पण देत असेल तर घ्यायचं नाही असं कोणी सांगितलं? ती म्हणाली, पोटी संतान नाही. भगवंत म्हणाले तुला सुंदर असा पुत्र होईल. आणि कनकाई माऊली बाहेर पडल्या दर्शन घेऊन. इतका वेळ लागलाय म्हटल्यानंतर बोल्लोबांच्या मनात एक पाल चुकचुकली की इतका वेळ लागलाय म्हटल्यानंतर हिनं काहीतरी पांडुरंगाकडे मागितलेलं असणार. आणि ते पुन्हा त्या दरवाजाकडे यायला लागले. कनकाई माऊली दिसली, तिनं सगळा हकीकत वृत्तांत सांगितला. पुन्हा कनकाई माऊलीच्या हाताला धरून ते विठ्ठलासमोर गेले आणि म्हणाले, हिनं तुझ्याकडे पुत्र मागितला ना, मग तिला असा वर दे की पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. संत तुकाराम महाराजांनी जे विठ्ठलाला आळवलं किंवा ज्यांचं वर्णन असं केलं गेलं की ज्यांच्या वाणीला वेदांताचा स्पर्श झाला असे तुकाराम महाराज. आणि ते देहूमध्ये जन्माला आले पण त्यांचा देहूत कधीच रमला नाही. आणि म्हणूनच त्यांनी सांगत असताना, कारण तुकोबांनी इतकी भक्ती केली विठ्ठलाची की त्यांच्या पत्नीनं म्हणजे आवलीनं सुद्धा त्यांना सैल सोडलं नाही. की तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो माझा वेडा पंढरीशी, असं रचनेमध्ये लिहिले. तर त्यावर तुकाराम महाराज म्हणतात की मी होय आहेच वेडा, आनंदे वेडा झालो मी तव छंदे. असं तुकाराम महाराज म्हणतात की मी वेडा आहे आणि या विठ्ठलाच्या साठी काहीही करायला तयार आहे. एवढी भक्ती केली. संत चोखामेळा महाराजांनी भक्ती केली, संत तुकाराम महाराजांनी भक्ती केली, संत नामदेव महाराजांनी भक्ती केली. संत सावतामाळी यांनी या संत मांदियाळीतल्या या संतांनी आपल्याला एक वेगळा सिद्धांत सांगितला
की जो कर्म सिद्धांत आहे. एकदा त्यांच्या छोट्या नागू नावाच्या मुलीसोबत ते मळ्यामध्ये काम करत होते. आणि काम करत असतानाच त्यांच्या मळ्याच्या शेजारून एक पंढरपूरला वारी जात होती, दिंडी जात होती. आणि त्या छोट्या नागूनं त्या दिंडीकडे बघितलं आणि बाबांना प्रश्न विचारला, सावता माळ्यांना, की बाबा हे लोक कोण आहेत? तर ते म्हणाले, बाळ हे वारकरी आहेत. तर ती पुन्हा म्हणाली, ते कुठं चाललेत? तर त्यांनी सांगितलं, ते पंढरपूरला चाललेत. ती पुन्हा म्हणाली, कशासाठी चाललेत? ते म्हणाले, पंढरपूरला विठ्ठल आहे, त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालले. तिनं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळी ऐकली आणि ती म्हणाली, की बाबा तुम्ही सुद्धा रात्रंदिवस मळ्यात काम करता, विठ्ठलाचं नामस्मरण अखंडपणे करता, मग तुम्ही का कधी विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरला गेला नाहीत? तर तेव्हा संत सावतामाळ्यांनी तिला जे उत्तर दिलं तीच एक सुंदर रचना आहे. ते म्हणतात की बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. माझ्या शेतात असणारा बैल माझ्यासाठी विठ्ठल आहे, माझं शेत माझ्यासाठी विठ्ठल आहे. पुढे ते सांगतात की राघू विठ्ठल मोर विठ्ठल चिमणी विठ्ठल गे, राघू विठ्ठल मोर विठ्ठल चिमणी विठ्ठल गे, चिमणी वाणी नागू माझी तू बी विठ्ठल गे. आणि शेवटच्या चरणामध्ये त्यांनी सांगितले की सर्व चराचर सूर्य चंद्र हे गमते विठ्ठल गे, सर्व चराचर सूर्य चंद्र हे गमते विठ्ठल गे, विठ्ठलाचा दास सावता मी बी विठ्ठल गे. म्हणजे आपल्या कामाला जर आपण विठ्ठल मानलं तर त्याला भेटण्यासाठी खास पंढरपूरला जाण्याची आवश्यकता नाही, हे संत सावतामाळी यांनी सांगितलं. संत सावतामाळी कधीही पंढरपूरला गेले नाहीत, विठ्ठलाला त्यांनी साकडं घातलं नाही, पण त्यांनी आपण केलेल्या कामातनं विठ्ठलाचं मूर्तिमंत रूप पाहिलं. मला वाटतं की आत्ताच्या सगळ्या आपण आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये, कारण संत लाखात एक का होते, काही लोक लाखात एक असतात, काहींकडे लाखो माणसं असतात पण ती माणसात नसतात, असं वातावरण आज आपण बघतो. पण ते संत लाखात एक होते कारण त्यांच्या नावातच संत, जे नत असतात, नम्र असतात, विनयशील असतात, अहंकार शून्य असतात, ते संत. आणि म्हणूनच त्या संतांना इतकं पारदर्शीपणानं त्या विठ्ठलाला बघता आलं. संत स्वामी विवेकानंदांनी एकदा आपल्या वडिलांना आणि आईला प्रश्न विचारला की तुम्ही माझ्यासाठी नेमकं काय केलं? तेव्हा आईनं उत्तर दिलं त्यांना की आम्ही तुझ्यासाठी काय केलं याचं जर उत्तर तुला पाहिजे असेल तर आपल्या घरामध्ये एक आरसा आहे, त्या आरशासमोर उभा राहा आणि तुझं उत्तर मिळव. आणि 16 वर्षांचा अवघं स्वामी विवेकानंदांचं वय, ते आरशासमोर उभारले आणि त्यांनी आपल्याला स्वतःला निरखून बघितलं आणि ते म्हणाले की इतकी बलदंड देह यष्टी, इतकं देखणं रूप, आपल्या संपूर्ण कर्तृत्वावर एवढा विश्वास, एवढं मिळाले आणि हे आई वडिलांमुळे मिळाले तर आणखी काय पाहिजे? या सगळ्याच विचार करणाऱ्या लोकांनी आपल्या साध्या साध्या विचारांमधनं समाजाला इतकं काही देऊ केलं आणि त्यांनी दिलेल्या विचारांमधनं ऐकणाऱ्यांनी आपला आपला विठ्ठल त्यामधनं बघण्याचा प्रयत्न केला. विठ्ठलाची वारी करत असताना एका आजीला एका वारकऱ्यानं विचारलं की आजी तुम्ही वारीला येता, दरवर्षी येता का? तर होय, आजपर्यंत कधीच वारी चुकली नाही. तर का बरं येणं केलं या वयात सुद्धा? त्याचं असं झालं बाबा की झोपले होते, पहाटे स्वप्नात तो आला आणि म्हणाला तुला यावंच लागल, आणि उठली आणि वारीचा मार्ग धरला, आले. तो विचारणारा वारकरी होता, तो म्हणाला आजी माझी 5वी वारी, तुझी कितवी वारी? तर तेव्हा आजीनं त्या वारकऱ्याची गाल धरली आणि लढीवाळपणे त्याला म्हणाली, लेका सांगू का एक गोष्ट, वारी गिनायची नसती, वारी पेरायची असते. ही या संतांनी किंवा या विठ्ठलाची निस्सीम भक्ती करणाऱ्या प्रत्येकानं वारी पेरली आणि म्हणूनच हा वारीचा जो माहोल आहे, विठ्ठलाच्या भक्तीचा माहोल आहे, तो अबाधित राहिला. विठ्ठलाला कशा पद्धतीनं बघावं ती नजर कोणाकडे होती? तर ती संतांच्याकडे नजर होती.
आज जर आपल्याला वाटतं की आम्ही संतांच्या काळात जन्माला आलो असतो तर त्यांच्या बोलण्या चालण्या वागण्यामधनं आम्हाला विठ्ठल जाणता आला असता. पण आज जर आम्हाला विठ्ठलाला बघायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर तेव्हा संत ज्ञानेश्वर माऊलींनी 2 दृष्टांत सांगितले. ते म्हणाले, तुम्ही निसर्गाकडे डोळसपणे बघा, तुम्हाला विठ्ठल दिसल्याशिवाय राहणार नाही. तर मग विठ्ठलाकडे बघायचं म्हणजे नेमकं काय बघायचं, कसं बघायचं? तर त्यांनी सांगितलं, झाडाकडे बघा आणि नदीकडे बघा. झाड लावणाऱ्याला सुद्धा सावली देतं आणि तोडणाऱ्याला सुद्धा सावली देतं, आणि नदी वाघाला सुद्धा पाणी देते आणि शेळीला सुद्धा पाणी देते. जे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, विष्णुमय जग भेदाभेद भ्रम अमंगळ असं सांगितलं. म्हणजे या वारीच्या मार्गामध्ये जो कोणी विठ्ठलाचं नामस्मरण करत जातो, तिथं जात धर्म पंथ संप्रदाय वेश भाषा हे सगळे भेद गळून पडतात आणि एकाच मार्गानं एकाच वाटेनं एकाच हरिनामानं तो विठ्ठलापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हे सांगितलं, विठ्ठलाचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे किंवा विठ्ठलापर्यंत पोहोचायचं आहे, तर तुम्हाला वाटतं की हा भवसागर अवघड आहे, याची वाट फार कठीण आहे, तर त्यांनी एक सांगितलं की भवाभीचा अंत येतुलाची. म्हणजे भवाभीचा भवसागराचा जो हे आहे खोली आहे ती येतुलाची, म्हणजे कमरे एवढाच खोल आहे तो भवसागर. त्यामुळे तुम्ही हा पार करण्यासाठी अडचण आहे किंवा कठीण आहे असं समजू नका. ऐल तीरावरून पहिलं तीराकडे जाण्यासाठी हा एवढाच आहे, कमरे इतकाच खोल आहे, आणि तुम्ही अजिबात त्याचा अडसर मनात बाळगू नका. फक्त तुम्ही कर्मावर तुमच्या विश्वास ठेवा. कारण जन्म आणि मरण, जन्माला आलेला एक व्यक्ती केव्हा ना केव्हा देह सोडणार आहे, मरणार आहे. जन्माला आलात म्हणजे द्वैत झालात, मरेपर्यंत अद्वैत समजून घ्या असं संतांनी आपल्याला सांगितलं. मग जन्म आणि मरण याच्यामध्ये काय भरून राहिले? तर सगळी नाती भरून राहिली, आणि ही नाती आप्तस्वकीय आहेत. आणि आप्तस्वकीय या विषयामुळेच अर्जुनानं धनुष्य खाली ठेवलं असं वर्णन केलेलं आहे. तर हे करत असताना त्यांनी एक दृष्टांत सांगितला की वसंतात झाडाला पालवी फुटते आणि शिशिरामध्ये पानगळ होते. वसंतामध्ये झाडाच्या एखाद्या फांदीवर नव्यानं जन्माला येणारं पान, त्याचं जर आपण डोळसपणे निरीक्षण केलं तर अगदी लहान असतं, हिरवं तुकतुकीत असतं आणि मोठं होण्याचा प्रयत्न करत असतं. तर ती मानवी जीवनाशी जेव्हा हा संबंध लावायला जातो तर ती आपली बाल्यावस्था असते. काही वर्ष आणखी सरतात, ते आणखी थोडा आकारानं मोठं व्हायला लागतं, थोडं आणखी गडद हिरवगार होतं, ती त्याची तारुण्यावस्था असते. आणखी काही वर्ष सरतात, ते प्रौढावस्थेमध्ये येतं. आणखी काही वर्ष सरतात, किनाऱ्याच्या बाजूने ते पिवळं व्हायला लागतं, म्हणजे वृद्धावस्थेमध्ये यायला लागतं. पूर्णतः पिवळं होतं, वृद्धावस्थेमध्ये येतं, आणि एक दिवस असा येतो की ते झाडाच्या फांदीवरनं त्याच ठिकाणावरून स्वतःला विलग करून घेतं, अलग करून घेतं. म्हणजे तो त्या झाडावरच्या फांदीवरचा त्या पानाचा मृत्यू असतो. पण याच्या पुढे खरं तत्व सांगितलं की त्या झाडाच्या फांदीवरनं जेव्हा तो तुटतं किंवा त्याचा मृत्यू होतो, ते झाडाच्या फांदीवरून जमिनीपर्यंत येताना कसं येतं याचा आपण बारकाईने विचार केला तर ते हलत डुलत रमत गमत येतं आणि अलगदपणे जमिनीला टेकून येतं. म्हणजे यातनं हेच सांगितलंय की जिथं जन्माचा सोहळा नाही आणि जिथं मृत्यूचा आक्रोश नाही, तिथं भगवंताचा सकारात्मकतेचा वास आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये आपण त्याचा मोह धरणं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपण अहंकाराचा विचार आपल्यामध्ये येणं, या गोष्टी जेव्हा आपल्याला लागतात तेव्हा आपल्यामधली भक्ती कुठं ना कुठं तरी डळमळायला लागते. भक्तीचं वर्णन करत असतानाच एक सुंदर असं वाक्य सांगितलं की देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामस्मरणावरची प्रीती वाढणं म्हणजे खरी भक्ती आहे. आणि प्रत्येक जण असं म्हणतो की भक्ती मार्गामध्ये संप्रदायामध्ये की मला मोक्ष हवा मोक्ष हवा, याच्यासाठी प्रत्येक जण आटापिटा करत असतो, अट्टहास धरत असतो. तर मोक्ष या शब्दाच्या व्याख्या धर्माच्या किंवा बाकीच्या गोष्टींमधनं वेगळ्या असतील, पण आपल्या ऐहिक जीवनामध्ये जे आपण आता वागतो आहोत जगतो आहोत याच्यामध्ये जर त्याचा अर्थ घ्यायचा झाला तर संतांनी असं सांगितलं की मोहाचा क्षय होणं म्हणजे मोक्ष आहे.
आपल्या ठिकाणी असणारा मोह गळून पडत जाईल, जसा सुटत जाईल तसा तो आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाईल. संसाराची व्याख्या सुद्धा समर्थ रामदासांनी इतकी सुंदर एका वाक्यामध्ये केली की सवेची स्वार म्हणजे संसार. म्हणजे ज्याच्यावर तुम्ही स्वतःहून स्वार झाला आहात त्याला संसार म्हटलं पाहिजे. ज्या घोड्यावर तुम्ही स्वतःहून स्वार झालाय आणि नंतर तुम्हाला तो घोडावरना कठीण झालंय त्याला म्हणजे संसार म्हटलं पाहिजे. संसार म्हणजे संतांनी सुद्धा असं सांगितलं की अवघाची संसार सुखाचा करीन. हा संसार वेगळा होता आणि आपल्या दृष्टीनं संसार आपण वेगळा म्हणतो. त्याला एक सुंदर असं उदाहरण सांगितलंय की एक असंच सुंदर कीर्तन एका व्यक्तीनं ऐकलं आणि त्या कीर्तनामध्ये त्यानं सांगितलं की बायकोचं कौतुक करत चला. तर त्यानं ते ऐकलं आणि तो घरी जाऊन त्यानं एक निरीक्षण जे केलं त्यातनं तो पुन्हा त्या कीर्तनकाराला भेटायला गेला. काय राव म्हटला, तुम्ही बायकोचं कौतुक करा असं म्हटला, पण तिला काय ऐकायलाच येत नाही म्हटलं. तर तो म्हणाला, प्रॉब्लेम काय नीट बघून घे, तुला ऐकायला येत नाही का तुझं ती ऐकत नाहीये बघून घे. नाही माझं ऐकते असं कसं होईल म्हटला. नाही तिला ऐकायलाच येत नाही म्हटलं. मग तू माझ्याकडे कशाला आलायस, एखाद्या चांगल्या वैद्याकडे जा आणि उपचार करून घे म्हटलं. ठीक आहे म्हटलं, असंच करतो. तो एका वैद्याकडे गेला तिथनच येता येता आणि म्हणाला, माझ्या बायकोला ऐकायला येत नाही, कमी येतं, काहीतरी उपचार सांगा म्हटला. तर म्हटला, अरे असं कसं, तुझी सौभाग्यवती सुद्धा सोबत पाहिजे तर मला तिला उपचार करता येतील, बघता येईल. नाही ते काय सांगू नका म्हटला, इथनच सांगा काय गोळ्या उपचार काय औषध आहे ते सांगा. मग आता ह्याच्या नादाला कशाला लागायचं म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं की किती अंतरावरचं तिला ऐकायला येत नाही हे बघून ये म्हटला, मग मी तुला औषधं देतो. तो घरी गेला, त्यानं दारातनं बेल वाजवली आणि दार उघडलं पोरानं. दारातनच त्यानं हाक मारली, काय ग भाजी काय केली. आवाज पूर्ण काहीच आला नाही. त्यानं म्हटला की दारात नाही, तिला ऐकायला येत नाही. थोडा आत गेला, हॉल मधनं त्यानं मोठ्यानं आवाज दिला, काय ग भाजी काय केली. तरी सुद्धा पूर्ण एक नाही दोन नाही. तो म्हणला प्रकरण थोडं गंभीर दिसते. आणखी थोडं पुढे गेला, स्वयंपाकघराच्या दारातनं त्यानं जोरात हाक मारली, काय ग भाजी काय केली. तरी सुद्धा तिनं मागं वळून बघितलं नाही, एक नाही दोन नाही. आणखी थोडं पुढे गेला, तिच्या पाठीमाग उभारला आणि मोठ्यानं म्हणाला, काय ग भाजी काय केली. तिनं हातातली कढई जोरात गॅस कट्ट्यावर आदळली आणि म्हणाली, 4 वेळा सांगितलं की भेंडीची केली म्हणून. कुणाला ऐकायला येत नाही हा प्रश्न वेगळाच होता. आपल्या आयुष्यातला संसार हा आहे, पण संतांनी सांगितलं की अवघाची संसार सुखाचा करील. म्हणजे हा तो संसार होता. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की संसार म्हणजे काय नेमकं, तर एक एक गोष्ट जी नकोशी आहे ती हळूहळू सोडत जाणं म्हणजे संसार आहे. धरून ठेवणं म्हणजे संसार नाही, तर सोडत जाणं म्हणजे संसार आहे. हा संसार काय होता, संतांच्या लेखी संसार काय होता, याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नक्कीच मला असं वाटतं की त्यातनं एक सकारात्मक विचार घेण्यासाठी आपण ज्ञानेश्वरी नक्कीच वाचली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये काय काय नाही सांगितलं तर सगळं सांगितलं. योग सांगितला, ज्ञान सांगितलं, अध्यात्म सांगितलं, भक्ती सांगितली. पण या सगळ्याचा शेवट मात्र ज्ञानेश्वरीचा, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाये दान, हे इथपर्यंत झाला. म्हणजे संतांनी जे सांगितलं ते विज्ञानानं सुद्धा मान्य केलंय असं कुठं कुठं आपल्याला थोडस दाखले बघायला मिळतात. जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म चालू होतं किंवा ज्ञान चालू होतं असं आपल्याला लक्षात येतं. कारण आयझॅक न्यूटन जेव्हा शाळेमध्ये शिकत होता, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये तो शिकत होता, शिकत असताना फादर त्यांच्या शाळेच्या निरीक्षणासाठी शाळा तपासणीसाठी आले आणि त्यांना ख्याती ऐकून माहित होती आयझॅक न्यूटनची. तर त्या आल्या आल्या त्यांनी सांगितलं की मला तुमच्या शाळेतल्या आयझॅक न्यूटनला मला भेटायचं आहे. त्याला बोलवणं पाठवलं गेलं. तो येऊन त्यांच्या समोर उभारला. उभारल्यानंतर फादर त्यांनी बघितलं
अगदी चुणचुणीत, आणि ते बघितल्यानंतर त्यांना फार असं कुतूहल वाटलं त्याच्याकडे बघितलं. ते म्हणाले, तुला मी एक प्रश्न विचारणार आहे. ते म्हणाले, देव कुठे आहे सांग, मी तुला एक चॉकलेट देतो. आयझॅक न्यूटननं लगेच त्यांना उत्तर दिलं, देव कुठं नाही ते तुम्ही सांगा, मी तुम्हाला 2 चॉकलेट देतो. त्याच्या दृष्टीनं देव काय आहे माहित नाही, पण त्यानं ते उत्तर दिलं. त्यातनं चराचरामध्ये त्यानं ती सकारात्मक ऊर्जा मान्य केली आहे, हे आपल्याला त्यातून दिसून येतं. आईन्स्टाईननं सुद्धा देव मांडला नाही, पण त्यानं फोर्स मांडला. त्याच्या दृष्टीनं तो फोर्स असेल, विठ्ठलाला मानणाऱ्यांच्यासाठी तो विठ्ठल असेल. म्हणजे ज्ञान आणि विज्ञान याचा जेव्हा आपण आत्ताच्या जगामध्ये जेव्हा सांगड घालायला जातो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ज्या ठिकाणी जी काही सकारात्मक ऊर्जा आहे, एखादा चांगला विचार आहे, त्या ठिकाणी विठ्ठल आहे. आणि त्या सकारात्मक ऊर्जेमध्ये, त्या स्वतःला अपेक्षित असणाऱ्या विठ्ठलामध्ये जो नाचतो, रंगतो, त्याच्यासाठी ती वारी असावी, असं मला नक्कीच वाटतं. मग त्यामध्ये देव आहे का नाही, किंवा विठ्ठल आहे नाही, वारी करावी न करावी, ही त्या प्रत्येकाच्या दृष्टीनं त्याचे भावार्थ वेगवेगळे असू शकतात. म्हणूनच संतांचं जेव्हा आपण चरित्र अनुभवतो, त्यांना वाचण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांनी विठ्ठलासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा एक वेगळा शब्द वापरला. ते म्हणतात की जीवाची या जीवा, भावाची या भावा. तो माझा जीवाचा जीव आहे. आणि त्यांनी एक शब्द वापरला की तुम्ही पांडुरंग म्हणता, विठ्ठल म्हणता, कानडा म्हणता, कर्नाटकू म्हणतात, पण माझ्यासाठी तो जिव्हाळा आहे. मग जिव्हाळा म्हणजे नेमकं काय, तर त्याचं त्यांनी व्याख्या सांगितली की जो काही केल्या वेगळा करता येत नाही तो म्हणजे जिव्हाळा, आणि तो जिव्हाळा म्हणजे माझा विठ्ठल. मग या विठ्ठलाला जर मला बघायचं असेल, त्याला हळवायचं असेल, त्याचं डोळे भरून त्याला मला डोळ्यात साठवायचं असेल, तर मी काय केलं पाहिजे, तर एकांतामध्ये त्याचं स्मरण केलं पाहिजे. कोणतीही चांगली गोष्ट आपण एकांतामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यांनी हे पण सांगितलं, एकांत म्हणजे नेमकं काय. प्रत्येकासाठी एकांताच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. एकांत म्हणजे काय, तर जिथं एकाचाही अंत होतो तिथं एकांत आहे. करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपला स्वतःचा विसर पडला पाहिजे. आपण जे काही काम करतोय त्याच्यासाठी त्यानं समर्पण दिलं पाहिजे. ही समर्पणाची भावना जेव्हा येते, म्हणूनच संत तुकाराम महाराजांचं वचन आहे बहुतेक, की कोणी वंदा कोणी निंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. म्हणजे आम्ही जे जगलो, कौतुक वाटे झाली या वेचाची, असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. की जगाला काय वाटेल आम्हाला काय त्याचं पडलेलं नाही, पण आम्ही जे जगलो त्याचं आम्हाला कौतुक आहे. कारण त्यांनी जेव्हा प्रश्न एका व्यक्तीने विचारला की तुम्ही जे जगलात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तेव्हाच त्यांनी उत्तर दिलं की कौतुक वाटे झाले वेचाची. लोकांना काय वाटतं आम्हाला माहित नाही, पण आम्ही जे जगलो त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणूनच आपण जेव्हा एखादी सकारात्मक ऊर्जा, आमचा विठ्ठल काय आहे, आमचा भगवंत काय आहे, हे करत असताना रोजच्या उदाहरणातनं जर भक्ती करायचीच असेल, तर त्याला असं दृष्टांत दिलेत की भक्ती म्हणजे नेमकं काय, तर एखादा कुंभार असतो, त्या कुंभाराच्या हातामध्ये मातीचा गोळा असतो. त्या मातीला जोपर्यंत त्याला हवा तसा आकार मिळत नाही, तोपर्यंत त्या कुंभाराचं घडवणं म्हणजे त्याची खरी भक्ती आहे. एखाद्या आईला आपल्या मुलाला गोंजारताना बघावं, ती खरी आईची भक्ती आहे. एखाद्या साधूला किंवा गवयाला एखाद्या मैफिलीमध्ये बेधुंद बेफाम होऊन गाताना बघावं, ती खरी त्या साधूची भक्ती आहे. आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर एखाद्या चिमणीला आपल्या पिलाला भरवताना बघावं, ती खरी त्या चिमणीची भक्ती आहे. पण हे सांगत असताना संत बहिणाबाईंनी सुद्धा आजच्या जगण्यातला एक दृष्टांत सांगितलाय की त्या आडावर पाणी भरत होत्या आणि शेजारीच एक ध्यानस्थ मुनी बसला होता, आणि त्यांच्या मुखामध्ये माहेराचं वर्णन करणाऱ्या ओव्या होत्या. त्या माहेराचं वर्णन करत होत्या, गात होत्या, पाणी भरत होत्या. आणि ते करत असताना त्या साधूची मनस्थिती थोडी चलबिचल व्हायला लागली, ध्यानस्थ अवस्था बिघडायला लागली. एका मर्यादेनंतर, सीमेनंतर ताडकन उभा राहिला मुनी, आणि तो म्हणाला, एवढंच जर माहेराचं गुणगाड करतेस तर सासरी कशाने नांदतेस, माहेरात जाऊन राहा.
तर तेव्हा संत बहिणाबाईंनी ज्या 4 ओळी त्या ध्यानस्थ ऋषीला मुनीला सांगितल्या त्या अशा होत्या, देरे देरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते, देरे देरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. लेकीला माहेर मिळावं म्हणून मी ती सासरी नांदत असते. प्रत्येक वैष्णवासाठी, प्रत्येक वारकऱ्यासाठी पंढरपूर हे त्याचं माहेर आहे आणि त्यामुळेच माहेराला सारखं जाण्यामध्ये त्याची एक उत्सुकता असते, औत्सुक्य असतं. आणि हे जात असताना अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, ही भावना प्रत्येकाची असते. म्हणूनच एकमेव असं विठ्ठलाला म्हटलं गेले की माऊली म्हणून त्याला गणलं गेले, की तो माय पण आहे आणि तो बाप पण आहे. प्रत्येक जण त्याला कुठल्या रूपात माय मानतो, कुठल्या रूपात बाप मानतो, हा प्रत्येकाचा विषय वेगळा आहे. म्हणूनच ही वारी प्रत्येकासाठी आपल्या विचारांची वारी असू शकते, प्रत्येकासाठी ती आपल्या कर्माची वारी असू शकते, प्रत्येकासाठी आपण जे काम करतो आहोत ते प्रामाणिकपणानं करणं ही त्याच्यासाठी ती वारी असू शकते. म्हणूनच हा भवसागर पार करून जाण्यासाठी आपल्या ठिकाणी मोहाचा क्षय होणं गरजेचं आहे आणि नामस्मरणावरची प्रीती वाढणं. हे नामस्मरण म्हणजे हरिनामाचंच असावं, आपल्या कामामध्ये बघितलेला आपण विठ्ठल असेल त्याचं असावं आणि हे करत राहावं. एखादं मूल जन्माला येतं त्यावेळेला त्याचं बारसं होईपर्यंत त्याला आपण ज्या नावाने हाक मारतो तेच त्याचं नाव असतं, पण त्याचं बारसं झाल्यानंतर त्याला आपण ठेवलेल्या नावाने हाक मारत असतो. तसंच जर आपण पाण्याचं उदाहरण घेतलं तर पाण्याला आपण वेगवेगळ्या नावाने हाक मारू, जल म्हणू, नीर म्हणू, तोय म्हणू, एखादा सायंटिस्ट त्याला H2O सुद्धा म्हणेल. पण जल म्हटलं, पाणी म्हटलं, नीर म्हटलं, तोय म्हटलं किंवा H2O म्हटलं तरी चव तीच आहे आणि तृप्तता तीच आहे. त्यामुळे आपण त्याला कोणत्या रूपानं बघतोय किंवा कोणत्या नावानं हाक मारतोय हा विषय नाही, त्याला आपण कोणत्या भावाने बघतोय, कोणत्या नजरेनं बघतोय हे फार महत्वाचं आहे. एकच वाक्य सुंदर आहे की जे मला वाचताना आवडलं, त्याच वाक्यानं मी बहुतेक वेळ झाली आहे माझी, थांबतो, की नजर आणि भाव इतका सुंदर असावा की प्रेमानं वाढणारी पत्नी सुद्धा आई वाटावी. ही नजर आणि हा भाव संतांकडे होता आणि म्हणूनच त्यांना इतक्या सुंदर पद्धतीनं आपल्या लेखणीमधनं विठ्ठल उतरवता आला, आपल्या वाणीमधून इतरांना सांगता आला आणि आपल्या जगण्यामधून तो इतरांना दाखवता आला की तुम्ही अशा पद्धतीने जगत गेला तर तुम्ही तुमचं जगणं सुंदर करू शकता. म्हणून कोणत्या नावाने हाक मारतोय हा विषय नाही, कोणत्या गोष्टीमध्ये त्याला बघतोय हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच ही विठ्ठलाची वारी, आपल्या जगण्याची वारी, आपल्या कर्माची वारी आणि आपल्या विचारांची वारी अशीच आपण सार्थ करत राहूयात आणि म्हणत राहूयात नाचू विठ्ठलाची रंग. देवा हो सख्या पांडुरंगा, देवा हो सख्या पांडुरंगा, देवा हो सख्या पांडुरंगा, देवा हो सख्या पांडुरंगा, दर्शन दे मजला श्रीरंगा, दर्शन दे मजला श्रीरंगा, सख्या पांडुरंगा, देवा हो सख्या पांडुरंगा, देवा हो सख्या पांडुरंगा, उद्धरिले तू ध्रुव बाळाला, तारियले तू प्रल्हादाला, उद्धरिले तू ध्रुव बाळाला, तारियले तू प्रल्हादाला, अशी तुझी ही अगाध लीला, अशी तुझी ही अगाध लीला, तारिले सिंह भंगा, चालविले सिंह पंगा, देवा हो सख्या पांडुरंगा, देवा हो सख्या पांडुरंगा, दर्शन दे मजला श्रीरंगा,
दर्शन दे मजला श्रीरंगा, सख्या पांडुरंगा देवा हो, सख्या पांडुरंगा देवा हो, सख्या पांडुरंगा. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी.